ते गटर वॉटर मीटरच्या निवडणुकीमध्ये बोलत आहेत. तुम्ही विचार करा, परवा मुख्यमंत्री बोलतात की जिंकल्यानंतर आम्ही बांगलादेशांना काढून टाकू. पहिले म्हणजे तुम्ही स्वतः गृहमंत्री असताना बांगलादेशी आलेच कसे? प्रधानमंत्री किती वर्ष कार्यरत आहेत? 12 वर्ष. म्हणजे तुम्ही हे सांगताय का की प्रधानमंत्री आपलं काम करू नाही शकले, तसं फडणवीस साहेब सांगत आहेत का? हा विचार आपण केला पाहिजे की ही निवडणूक कुठच्याही विचारधारेची नाही, आपल्या गटर वॉटर मीटरची विचारधारा इथे मुंबई 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 मुंबईच आहे. तुम्ही जेव्हा घरोघरी जाल तेव्हा तुम्ही हाच प्रश्न विचारा की तुम्ही कोणाला मतदान करणार. जसं आज मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला जर मुंबई निवडायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर तुम्ही मुंबईतल्या आपल्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी, आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी, आपल्या सगळ्या BMCच्या कर्मचाऱ्यांसाठी, आपल्या BSTच्या कर्मचाऱ्यांसाठी, गिरणी कामगारांसाठी, मराठी माणसांसाठी तुम्हाला मुंबईत परवडणारी घरं निर्माण करायची असतील BMCच्या एस्टेट प्लॉटवर, तर तुम्ही कोणाला मतदान करणार? इथे BST किती लोक वापरतात? रांगा वाढल्यात की नाही वाढल्यात? आता ही रांग कमी करण्यासाठी आपल्याला बस वाढायला लागेल. भाजपने बस कमी केले, भाडं वाढवलं, तिप्पट केले. तुम्हीच लोकांना विचारा की बसचं भाडं कमी करायचं असेल तर तुम्ही कोणाला निवडणार? जर BST बस 10,000 पर्यंत न्यायची असेल तर कोणाला निवडणार? महिलांसाठी मोफत बस आणायची असेल मुंबईमध्ये, कोणाला निवडणार? घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सन्मान निधी म्हणून 1,500 रुपये द्यायचे असेल, तुम्ही कोणाला निवडणार? आपल्या लहान मुलांसाठी डे केअर शेल्टर निर्माण करायचं असेल तर कोणाला निवडणार? पाळणाघरं निर्माण करायची असतील तर. तुम्ही आपल्या मुंबईमध्ये आरोग्य सेवा अजून चांगली करायची असेल तर कोणाला निवडणार? तुम्हाला कॅन्सरचं हॉस्पिटल बनवून पाहिजे असेल, कोणाला निवडणार? तुम्ही चांगले रस्ते पाहिजे असेल, कोणाला निवडणार? फुटपाथ चांगले पाहिजे असेल, कोणाला निवडणार? भाजपची जी ह्या दुकानदारावर दादागिरी चालते आणि दुकानदारांकडून हफ्तेगिरी चालते भाजपची, ती रोखायची असेल आणि दुकानदारांना देखील चांगलं आयुष्य द्यायचं असेल तर तुम्ही कोणाला निवडणार? तुम्हाला जर या मुंबईमध्ये मोकळी मैदानं पाहिजे असेल, तुम्ही कोणाला निवडणार? बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार दूर करायचं असेल तर तुम्ही कोणाला निवडणार? आजपासून जर तुम्हाला चांगली मुंबई पाहिजे असेल तर तुम्ही कोणाला निवडणार? 700 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स रद्द करून पाहिजे असेल तुम्ही कोणाला निवडणार? 100 युनिट पर्यंत वीज मोफत पाहिजे असेल तुम्ही कोणाला निवडणार? तुम्हाला राजसाहेबांना मतदान करायचं असेल तुम्ही कोणाला निवडणार? तुम्हाला उद्धव साहेबांना मतदान करायचं असेल तुम्ही कोणाला निवडणार? तुम्हाला वंदनीय हिंदू समाज बाळासाहेब ठाकरे निवडून द्यायचं असेल तर कोणाला मतदान करणार? या मुंबईसाठी मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला निवडणार? मुंबईच्या अस्तित्वाची लढाई आहे, कोणाला मतदान करणार? महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आहे, कोणाला मतदान करणार? मुंबईला भाजप पासून वाचवायचं असेल तर कोणाला निवडणार? तुमच्या आमच्यासाठी कोणाला निवडणार? सर्वांसाठी कोणाला निवडणार? हेच उत्तर आपल्याला प्रत्येक घरोघरी पाहिजे. हेच उत्तर घरोघरून पासून पाहिजे. तयार आहात लढायला? तयार आहात मुंबई जिंकायला? आणि या भाजपच्या भूताला पळून देण्यासाठी तयार आहात का? तिथे बंगालमध्ये एक व्यक्ती ममता दीदी कशी लढते बघा, तशी आपण सगळी जर ताकद एकवटलो ना तर बंगाल सारखा महाराष्ट्र पण यांच्या समोर उभा राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.